जय श्रीराम। अध्याय दुसरा। यज्ञ पुरुषाने दिलेल्या प्रसादाचे विभाग। राजा दशरथाचे स्वागत अयोध्येत होऊ लागले आणि सर्व लोक आनंदात राहू लागले। जनता सुखी झाली आणि अयोध्येत हरी कीर्तन हरी भजन होऊ लागले। पुढे अयोध्येत या ब्रह्मांडाचा मालक प्रभू रामचंद्र जन्माला येणार म्हणून सर्व देवदेवता अयोध्येच्या ठिकाणी वास्तव्यास आले। अयोध्येत इंद्राच्या अप्सरेचं आगमन। पुढे एके दिवशी राजा दशरथ सिंहासनावर बसले असताना अप्सरा त्यांच्या समोर आल्या आणि म्हणू लागल्या, हे राजे, तुमचे काय काम असेल तर आम्हाला आज्ञा द्या। आम्ही इंद्रदेवाच्या आज्ञेनं या तुमच्या नगरीमध्ये आलो आहोत। मग राजा दशरथ बोलू लागले की अप्सरे, अरण्यामध्ये जो विभांडक ऋषी आहे त्याचा मुलगा ऋष्यशृंग आहे आणि भुलवून इकडे घेऊन यावे अशी आज्ञा राजा दशरथाने अप्सराला दिली। लागलीच अप्सरा अरण्यात गेल्या। त्या आश्रमाच्या दिशेने गेल्यानंतर विभांडक ऋषी त्याच वेळेस स्नानाला गेले होते। ते पाहून अप्सरा पुढे 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 मार्गक्रमण करत आश्रमासमोर आल्या। त्याच वेळेस ऋष्यशृंगाने त्या अप्सरेला पाहून पळून जाऊ लागला व नंतर आपला पिता विभांडक ऋषी आल्यावर नाराज अवस्थेमध्ये दिसला। ऋषीवर्यानं विचारलं, हे पुत्रा, तू दुःखी का आहेस? त्यावेळेस ऋष्यशृंगाने सांगितलं की बाबा, तुम्ही स्नानाला गेल्यानंतर महान अशा प्रकारच्या तापसी या ठिकाणी आल्या होत्या। त्यांना मी पाहून पळून गेलो, कारण माझ्या भाग्यामध्ये त्यांची पूजा अर्चा करायची नव्हती, म्हणून मी नाराज आहे। ऋष्यशृंगाची मनोअवस्था। ऋष्यशृंगा स्वतःशी बोलू लागला की मी अभागी आहे, मी त्यांचे आतिथ्य केले नाही, माझं अभाग्य नशीब या ठिकाणी प्राप्त झालं, त्यामुळे मला तापसी यांचं दर्शन होऊ शकलं नाही। काय करावं ह्या चिंतेत वृषशृंगा या ठिकाणी राहिला। पुढे वृषशृंगा मोहजालात अडकतो। पुन्हा दुसऱ्या दिवशी अप्सरा आश्रमाकडे निघाल्या। त्यानंतर वृषशृंगाने बघितलं आणि तो थांबला व त्या अप्सरेचे नाच गाणे ऐकला आणि नाच गाणं ऐकल्यानंतर त्या नाचणारीच्या अप्सरेच्या मोहामध्ये अडकला आणि त्यांचे गाणे त्यांचे बोलणे तो ऐकू लागला आणि सर्व काही तो विसरून गेला। स्त्री संघाचे दुष्परिणाम। स्त्री एकदा जर आपल्या मोहामध्ये गुंतली तर तो व्यक्ती त्या स्त्री मोहातून कधीच बाहेर पडू शकत नाही। अशी अवस्था त्या वृषशृंगाची झाली आणि त्या वृषशृंगाला माया जाळ्यात अडकून अयोध्येला राजा दशरथाकडे आणले। व इकडे आश्रमाच्या ठिकाणी काय झाले की विभांडक ऋषी आले व आपला मुलगा कुठे गेला असेल म्हणून त्याचा शोध घेऊ लागले। शोध घेत घेत अयोध्येच्या दिशेने आल्यानंतर गुरे राखणारे पोरं त्या पोरांनी सांगितलं की हे ऋषीवर्या, तुझ्या मुलाला राजा दशरथाच्या अप्सराने अयोध्येला त्याचं लग्न लावण्यासाठी
घेऊन गेले आहेत अशी माहिती त्या गुरं राखणाऱ्या मुलाने विभांडक ऋषीला दिली. पुढे विभांडक अयोध्येत आले आणि तो लग्न सोहळा बघून आनंद झाला व ऋषी राजाला म्हणाले की मी राजा तुझ्यावर आनंदित आहे. तुला जे मला काम सांगायचं ते सांग. म्हटल्यावर राजा दशरथाचा मित्र लोमपाद त्या राज्यामध्ये दुष्काळ पडला होता आणि त्या राज्यामध्ये जाऊन यज्ञ करा आणि यज्ञाच्या सामर्थ्यावर त्या राज्यामध्ये सुखाळ निर्माण करा अशी आज्ञा घेऊन तो विभांडक ऋषी लोमपादाच्या राज्यात निघून गेला. इकडे अयोध्येत वृक्षशृंगाकडून पुत्र कामेष्टी यज्ञ होऊ लागले आणि त्या यज्ञातून यज्ञ पुरुष प्रगट झाला आणि त्यातून त्याने प्रसाद दिला, पायसदान. पुढे ऋषी बोलू लागले की हे राजा, मी दिलेले पायस पात्र आणि या पात्रातील प्रसाद तिन्ही राजांना दे. आज्ञा होताच गुरु वशिष्ठांनी पुढील भविष्य जाणून त्याचे 3 भाग केले. ज्येष्ठ भाग कौसल्येस, मध्य भाग सुमित्रेस आणि कनिष्ठ भाग कैकेयीसी. परंतु कैकेयीने तो प्रसाद हातावरती घेतला व तो प्रसाद एका घारणीने नेला. मग कैकेयीशी दुःख झाले. घारीचा पूर्व जन्म कथा. सुभरिच्छ नावाची नाचणी ब्रह्मदेवापुढे मद्यप्राशन करून नाचत असल्यामुळे ब्रह्मदेवाने तिला शाप दिला. नंतर तिने उशाप मागितले. त्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितले की तू अयोध्येचा राजा दशरथ यज्ञ करेल आणि त्या यज्ञातून जो काही प्रसाद मिळेल तो प्रसाद त्या ठिकाणी तू प्राशन केलं पाहिजे. तेव्हाच तू तुझा स्वरूप निर्माण करू शकशील असा उशाप ब्रह्मदेवाने दिला. आणि अशा प्रकारे 2ऱ्या अध्यायाचं कथा पूर्ण झाली आहे. जय श्रीराम, जय श्रीराम.